प्रत्येक ऑर्गनायझेशनला जर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल किंवा कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज जर घ्यायचा असेल, तर प्रत्येक ऑर्गनायझेशननं सॉट ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. सेम त्याच पद्धतीनं वैयक्तिक जर विचार करायला गेलो, तर इंडिव्हिज्युअल लेवलवरती सुद्धा प्रत्येकानं जर सॉट ॲनालिसिस स्वतःचं केलं, तर त्याला भविष्यकाळामध्ये निर्माण होणाऱ्या अपॉर्च्युनिटीज, भविष्यकाळामध्ये निर्माण होणारे थ्रेट्स म्हणजे धोके, त्याचबरोबर स्वतःमध्ये कुठले कुठले स्ट्रेंथ पॉईंट आहेत, स्वतःमध्ये कुठले कुठले विकनेसेस आहेत, त्याच्यावरती आपल्याला काय करता येतं, मात करता येते. जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते अजून स्ट्रॉंग करता येतात, विकनेसेस जे आहेत ते आपल्याला काढून टाकता येतात, अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळवता येतात आणि त्याचबरोबर आपल्याला काय करता येतं, धोक्यांवरती सुद्धा किंवा धोके आपण काय करू शकतो तर ओळखू शकतो आणि त्याच्यावरती मात करू शकतो. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीनं किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशन लेवलवरती तर सॉट अनालिसिस केलंच पाहिजे, पण वैयक्तिक लेवलवर जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्ही सॉट अनालिसिस करणं गरजेचं आहे. इज अन acronym ऑफ स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज. सॉट अनालिसिसचं तुम्हाला डिस्क्रिप्शन किंवा आपण त्याचं संक्षिप्त रूप सॉट अनालिसिस आहे. एस म्हणजे स्ट्रेंथनेस, डब्ल्यू म्हणजे विकनेसेस, ओ म्हणजे अपॉर्च्युनिटीज आणि टी म्हणजे थ्रेड्स. समटाइम्स इट इज कॉल्ड WOTS अप UP or TOW analysis. Also business organizations make SWOT analysis to its external and internal environment. जे काय इंटरनल किंवा एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे त्यासाठी सॉट अनालिसिस हे केलं जातं. आता त्याच्यामध्ये जे असणारे पॉईंट्स आहेत, एस म्हणजे काय, डब्ल्यू म्हणजे काय, ओ म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय समावेश होतो ते खाली तुम्हाला दिलेलं आहे. आता पहिल्यांदा दिलं बघा, ओ म्हणजे अपॉर्च्युनिटीज. An opportunity is described as a favorable condition in the organization's environment which enable the organization to consolidate and strengthen its positive demand, a growing demand, rising income level, a favorable government policy, reduction in tax rates, or normally viewed as opportunities. आता इथं आपल्याला सांगता येईल की अपॉर्च्युनिटीजमध्ये काय आहे की फेवरेबल कंडिशन्स, आपल्यासाठी मार्केटमध्ये कुठल्या प्रकारची कंडिशन आहे. फेवरेबल म्हणजे आपल्याला अनुकूल परिस्थिती. अनुकूल परिस्थिती म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अपॉर्च्युनिटीजला मराठीमध्ये आपण संधी असं म्हणतो. ऑर्गनायझेशनल एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्हाला संधी उपलब्ध होणार असतील तर त्यामुळे तुमचा स्ट्रेंथनेस काय होतो, वाढतो. आता एक्झाम्पल काय दिलं आहे, ग्रोईंग वस्तूसाठी असणारी डिमांड काय झाली, आपोआपच वाढली. किंवा लोकांची जी इन्कम लेवल आहे, उत्पन्न जे आहे ते उत्पन्नामध्ये काय झालं, वाढ झाली. किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ज्या आहेत त्या तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी फेवरेबल आहेत, अनुकूल आहेत. किंवा टॅक्समध्ये काय केलं, टॅक्स कमी केला, तर ही काय झाली, आपल्यासाठी निर्माण होणारी संधी झाली. कारण काय होणार आहे, टॅक्स कमी झाला किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसी जर आपल्या दृष्टिकोनातून चांगल्या असतील तसं आपल्या प्रॉफिटमध्ये वाढ त्यामुळं होऊ शकते. म्हणजे काय दिलंय, द थ्रेट इज डिफाइन्ड ॲज अन अनफेवरेबल कंडिशन in the organization which creates a risk for the organization or cause damage to the organization. For example, arrival of a new competitor, increase in tax rates, availability of substitute product, and adverse government policy, decrease income level, depressive trend in the economy, etc. आता अपॉर्च्युनिटीजच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती कुठली असते, तर थ्रेट्स म्हणजे धोके. जसं अपॉर्च्युनिटी ही फेवरेबल कंडिशन असते तसे थ्रेट ही अनफेवरेबल कंडिशन असते. म्हणजे अपॉर्च्युनिटी अनुकूल परिस्थिती असते आणि थ्रेटची काय तर प्रतिकूल स्वरूपाची परिस्थिती आपल्याला सांगता येईल. ह्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की द ऑर्गनायझेशन डॅमेज टू द ऑर्गनायझेशन, रिस्कमुळे किंवा थ्रेट्समुळे, धोक्यांमुळे काय होतं, ऑर्गनायझेशनला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल, अरायवल ऑफ अ न्यू कॉम्पिटिटर, नवीन प्रकारचा कॉम्पिटिटर काय झाला तर मार्केटमध्ये आला किंवा आपल्या प्रतिस्पर्धीमध्ये वाढ झाली. इन्कम टॅक्सच्या रेटमध्ये गव्हर्नमेंटनं वाढ केली किंवा आपल्या वस्तूला पर्यायी वस्तू मार्केटमध्ये उपलब्ध झाली किंवा गव्हर्नमेंटची पॉलिसी जी आहे ती आपल्या विरोधात निर्माण झाली आहे किंवा लोकांची जी इन्कम लेवल आहे ती कमी झाली असेल किंवा डिप्रेसिव्ह ट्रेंड म्हणजे जर इकॉनॉमीमध्ये जर आलेला असेल तर अशा वेळेला सुद्धा काय होतं तर त्या
आपल्याला किंवा आपल्या ऑर्गनायझेशनला धोके निर्माण होण्याची शक्यता असते. नेक्स्ट दिलं बघा स्ट्रेंथ. तर स्ट्रेंथमध्ये काय सांगता येईल की आपल्याकडे कुठले कुठले स्ट्रॉंग पॉईंट आहेत. अ स्ट्रेंथ इज अन इनहेरंट कपॅसिटी which an organization can use in gain strategic advantage. For example, the research and development skill in the organization, team spirit, the efficient communication system, flat structure of the organization, skilled and knowledgeable employees, etc. ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, स्ट्रेंथ पॉईंट म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये कोणते स्ट्रेंथ पॉईंट आहेत किंवा चांगले पॉईंट आहेत, ताकदवर आहेत, की आपलं ते डिपार्टमेंट किंवा कुठलंही गोष्ट चांगली आहे. काही ऑर्गनायझेशनमध्ये परचेस डिपार्टमेंट स्ट्रॉंग असतं, काही ऑर्गनायझेशनमध्ये सेल्स डिपार्टमेंट स्ट्रॉंग असतं, काही ऑर्गनायझेशनमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डिपार्टमेंट हे स्ट्रॉंग असतं. म्हणजेच काय, तर रिसर्च आणि डेव्हलपमेंट स्किल ऑर्गनायझेशनची कशी आहे किंवा टीम स्पिरिट, तुमचं टीम वर्क चांगलं असेल किंवा तुमची टीम चांगली असेल काम करणारी, तर हा तुमचा स्ट्रेंथ पॉईंट आहे. किंवा द कम्युनिकेशन चांगले असेल, लोकांशी कस्टमर्स असेल किंवा सप्लायर असेल त्यांच्याशी कम्युनिकेशन्स करण्याची सिस्टीम चांगली तुमची असेल, तर तो सुद्धा तुमचा एक प्रकारचा स्ट्रेंथ पॉईंट झाला. फ्लॅट स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन, स्किल्ड आणि नॉलेजेबल तुमच्याकडे एम्प्लॉईज अवेलेबल असतील तर हे तुमचे स्ट्रेंथ पॉईंट झाले. सेम त्याच पद्धतीने विकनेसेस. आता ऑर्गनायझेशनचं प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रेंथनेस असेल असं नाही, काही काही गोष्टी वीक पण असू शकतात. एखादी डिपार्टमेंट खूप चांगलं वीक असण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला जे वीक डिपार्टमेंट आहेत किंवा ज्या काही वीक गोष्टी आहेत त्याच्यावरती मात करून आपण काय करू शकतो, तर ऑर्गनायझेशन पुढे नेऊ शकतो. Weaknesses is described as inherent limitations or constraints which create strategic disadvantage. विकनेसेसमुळे काय होतं, तर आपल्याला वरती काही लिमिटेशन्स पडतात किंवा काही गोष्टी वरती आपल्याला मर्यादा पडतात, तर त्यामुळे आपल्याला स्ट्रॅटेजिक डिसएडव्हान्टेज निर्माण होतो. फॉर एक्झाम्पल दिले, ओव्हर डिपेंडन्स ऑन अ सिंगल प्रोडक्ट. एका प्रोडक्टवरती जर आपण डिपेंड असू आणि ते प्रोडक्ट जर मार्केटमध्ये सेल जर कमी झाला तर आपली कंपनी घायला येण्याची शक्यता असते. अशा वेळेला मोस्ट ऑफ दी कंपन्या काय करतात, तर एकाबरोबर दुसरं प्रोडक्ट नेहमी तयार करत असतात. हिराची अँड मल्टिपल डिसिजन लेवल. डिसिजन घेण्याची जर लेवल अनेक असतील, एकाच पातळीवरती डिसिजन अनेक पातळ्यांवरती जर एखादं डिसिजन घ्यायचं म्हटलं तर त्यासाठी वेळ लागण्याची शक्यता असते. आणि त्यामुळं काय होतं, जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा आपल्याला फायदा घेता येत नाही. वन वे एकाच ठिकाणाहून किंवा एकाच व्यक्तीकडून कम्युनिकेशन होतं. ड्युअल, तर त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे असणारे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते वरच्या लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचूच शकत नाहीत. आणि त्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं, तर योग्य प्रकारे प्रॉपर कम्युनिकेशन न झाल्यामुळे सुद्धा आपल्या कंपनीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. हा एक आपला वीक पॉईंट असू शकतो. हे 4 प्रकारे सॉर्ट अनालिसिस करणं हे प्रत्येक कंपनीला अतिशय गरजेचं आहे. The organization to know about its own strengths and weaknesses. This is to be matched with opportunities and threats existing in the environment. सॉर्ट अनालिसिस काय केलं जातं, तर नो अबाउट इट्स ओन स्ट्रेंथ अँड विकनेसेस. सॉर्ट अनालिसिसमुळे तुम्हाला स्वतःचे असणारे स्ट्रेंथ पॉईंट, स्वतः पॉईंट्स हे तुम्हाला शोधून काढता येतात. त्याच्यावरती आधारित तुम्हाला अपॉर्च्युनिटीज कुठल्या कुठल्या मार्केटमध्ये आहेत, तुम्हाला धोके कुठले कुठले निर्माण होऊ शकतात ते तुम्ही बघू शकता. आणि त्यामुळं enables the organization to formulate effective strategy. आणि याच्या आधारावरती चांगल्या प्रकारची फॉर्म्युलेट करता येते. Thus, effective strategy is described as the one that capitalizes on the opportunities through the use of strengths and neutralizes the threats by minimizing the impact of weaknesses. यासाठी काय केलं जातं, तर अपॉर्च्युनिटीज आणि स्ट्रेंथ्स हे जवळजवळ, म्हणजे हे स्ट्रेंथ जर तुमच्याकडे असेल तर त्याच्या आधारावरती तुम्ही संधीचा फायदा करून घेऊ शकता. आणि जर विकनेस असेल तर त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, जे काही धोके ते विकनेस कमी करून तुमचे धोके कमी तुम्ही करू शकता. अनालिसिसची प्रोसेस बघणार आहे. थँक्यू.